मुंबई अहमदाबाद महामार्गावरील शिरसाड नाका येथे चारचाकी वाहनामध्ये गाई वासरांची तस्करी करणाऱ्यांना पकडून येथील ग्रामस्थांनी दोघांना बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे। या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी पहाटे 4:30 वाजताच्या सुमारास महामार्गावरून चारचाकी गाडीमधून गोधनाची वाहतूक होत असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती। ही माहिती मांडवी पोलिसांना दिली असता पोलिसांनी खानवेडे टोलनाका परिसरातून त्या गाडीचा पाठलाग सुरू केला। पोलीस आपला पाठलाग करीत आहे हे समजल्यानंतर त्यांनी गाडी जलद गतीने पुढे नेत शिरसाड नाका पेल्हार अशी पळवली। त्यानंतर त्यांनी पेल्हार उड्डाण पुलाखालून परत शिरसाड नाक्याच्या दिशेने भरधाव वेगाने येत असताना शिरसाड नाका येथे गायींनी भरलेल्या गाडीने चारचाकी वाहनाला जोरदार धडक दिली व गाडी थांबली। यावेळी गाडीतील एक जण पळून जात असताना पोलिसांनी त्याला पकडले। यावेळी खानवेडे शिरसाड परिसरातील गोरक्षकांनी दोघांना बेदम चोप दिला। या गाडीतील अब्दुल वाहिद राहणार मुंब्रा व बिलाल शेख राहणार पडगा या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। यावेळी चारचाकी गाडीमध्ये एक गाय व 3 वासरे मिळून आली। गुंगीचे औषध देत त्यांची तस्करी करीत असल्याचे यावेळी उघड झाले। मांडवी पोलीस व गोरक्षक यांच्या मदतीने गाय व 3 वासरांना शिवणसई परिसरातील गोशाळेत नेण्यात आले। मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कोकाटे, अंमलदार विपुल आव्हाळे, वाल्मिक हेंबाडे, अजय पवार, अभिमन्यू आव्हाड, संजय खेलुकर यांनी या कारवाईत सहभाग घेतला।